आज हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, बरोबर आहे. पण घरी बसलेल्या आईवडिलांची तब्येत विचारायला द्यायला वेळ नाही. लक्षात ठेवा, तुम्ही आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय, टेक केअर, काळजी घे म्हणून मेसेज टाकून झोपी जाईल, पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पोळा घेऊन येते. ती फक्त तुमची आई असते रे. अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघताना तुमचा ताप असते फक्त तुमचा बाप. ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला विठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. मी मगाजी सांगितलं देवळातला देव दिसला का आपल्याला? बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है. आई वडिलांशिवाय दुसरा देव आहे का? नाही. आता मी इथं बोलतोय तुमच्या समोर, बरोबर आहे. माझे वडील सुद्धा तुमच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत, आपल्या या ध्वजारोहणासाठी आलेले आहेत, बरोबर आहे. माझ्या वडिलांच्या पुढे मी कोणाला देव मानतो का? नाही. त्यांच्या समोर सुद्धा सांगतो, त्यांच्या मागं सुद्धा सांगतो, बरोबर आहे. त्यामुळे एक छोटीशी कविता माझ्या आई वडिलांवर जी मी लिहिली ती तुम्हाला सुद्धा, कारण आपण सगळे एकाच गावातले आहोत, त्यामुळं मी जिथून कविता ती निर्माण केली तर तुमच्यापर्यंत ती कविता पोचणार आहे. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते. आणि मग बोटावर लक्ष ठेवायचं, बरोबर आहे. हे बोटाचं खाली गेलं की काय करायचं? टाळ्या वाजवायची, बरोबर आहे का? आपण पाहू आता एकदा. 1 2 साडे माडे 3. मला वाटलं होतं तुम्ही फार हुशार आहे, बरोबर आहे का? गावातले लोक म्हणतात पोरं हुशार नाही. मला यशाचा मार्ग दिसत गेला. माझे वडील पोस्टमन आहेत आपल्या गावाचे, माहिती आहे तुम्हाला? आता रिटायर झाले ते. विठ्ठलराव राऊत नाव आहे त्यांचं, तुम्हाला माहित आहेत ना पोस्टमन? हा, ते आता रिटायर झाले. त्याच्या ठिकाणी दुसरा माणूस आलेला आहे. पण दिवसभर पत्र वाटून वाटून ज्यावेळेस ते घरी यायचे, त्याची सेवा करत असताना त्याच्या पायावर ज्यावेळेस हात जायचा तर त्याच्या पायाले भेगा पडलेल्या असायच्या. त्या आजही पडलेल्या आहेत, आता जरा कमी झाल्या फिरणं कमी असल्यामुळे, बरोबर आहे का? पण तरी त्या भेगा मला आयुष्यभर दिसल्या. आजही मी काय विसरलो का? कथाच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचा, आपण भाषण धरतो, कार्यक्रम करतो, पण घरी गेलं की आमची आई म्हणते, बाबू मुंगी होऊन साखर खाय, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माई आई मला PhD होल्डर वाटते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला, आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा, आणि आकुळ पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानंच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही. ज्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे, मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारेगमप भूपाळी भैरवी कशा संग खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि मा मायचा कधी संबंध आला नाही. भगवद्गीता माहिती आहे ना? भगवद्गीतेचा आणि मा मायचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागं लागते? मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते, आणि बावळट नशीब दररोज त्याच्या मागं लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे. रे
मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा माबाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा माबाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवंडलेल्या डोळ्यानं मामायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. आपला चेहरा जगात सगळ्यात सुंदर आहे. आपण कसे दिसतो, आपला रंग कसा आहे. काही काही जणांना वाटते ना माझा रंगच चांगला नाही, मी जरा सावळा झाव, माझ्या नाकच चांगलं नाही, मला उंचीच नाही. बरोबर आहे का? या सगळ्या बाह्य पर्सनॅलिटीवर तुमचं यश ठरते. अर्ध्या जगाचा राजा झाला, बरोबर आहे. चाणक्य, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु, दिसायला चांगला, ही सगळी लोक सुद्धा यशस्वी झाली. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपले गॅसचे फुगे विकतात का नाही, बरोबर आहे का? आपल्या गावात येतात का? एक फुगेवाला फुगे विकत असते, वेगवेगळ्या रंगाचे फुगे असतात. शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला, बरोबर आहे का? काळजाचे कान करून ऐका, माझ्या लक्षात सगळे ना. एक फुगेवाला फुगे विकत असते, पांढऱ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे, लाल रंगाचे, काळ्या रंगाचे सगळे फुगे तो विकत असते, बरोबर आहे. त्याच्यात गॅस भरते, आकाशात सोडते. एक खेड्यातलं पोरग काळ्या रंगाचं दिसायला चांगलं नसते, ते जरा कुरूप असते, बरोबर आहे का? ते पोरग त्या फुगेवाल्याजवळ येते, त्या फुगेवाल्याला म्हणते, काका तुमच्याजवळ तो पांढऱ्या रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याजवळ म्हणे तो लाल रंगाचा फुगा होता, आकाशात सोडला, तुम्ही फार वर गेला. तुमच्याकडे म्हणे तो पिवळ्या रंगाचा फुगा होता, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. पण तुमच्याजवळ जो काळ्या रंगाचा फुगा आहे म्हणे, तो तुम्ही काही सोडला नाही. तो जर आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का? त्या फुगेवाल्याच्या लक्षात येते. तो फुगेवाला काय करते, त्याला जोड घेते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला सांगते, बाळा अबे हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही रे, त्याच्या आतमध्ये मी काय भरलेला आहे ना याच्यावरून ठरतं. त्याच्यामुळं आपल्या बाह्य रंगावर आयुष्यात काही ठरत नाही. आणि आपल्याला वाटलं की आपण चांगले दिसत नाही, आपल्याला रंग चांगला नाही, उंची चांगली नाही, नाक चांगलं नाही, तर तुम्ही सगळेजण आपापल्या घरी जा आणि तुमच्या आईच्या समोर उभे राहा. आपल्या आईच्या डोळ्यात जर स्वतःला बघितलं तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आपला आहे. आपण आपल्या आई बापासाठी जे असतो त्यामुळे कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवंडलेल्या डोळ्यानं मामायच्या, पण घमंड आहे म्हणजे की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर शेवट, मातीचा अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं, अरे कमावील कसा, अख्खा आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामाईले. ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामाईले. तुम्ही जात असता का पूजा करायले? हा, महादेवाच्या मंदिरात जाता का? एक लोटा जल जात असता का तुम्ही? तुम्ही जर अभ्यास करत राहिले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामाईले, तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रती भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवंडलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, अंधमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, आणि दमशील गळ्या देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. बोलण्यासारखं फार आहे, ऐकण्यासारखं फार आहे, पण मी पुढच्या वेळेस ज्या वेळेस येईल तर तुमच्यातल्या प्रत्येकातनं मला काहीतरी नवीन प्रेरणा भेटली पाहिजे. आज माझ्याकडनं तुम्ही 2-3 लोकांनी तरी प्रेरणा घेतली का नाही? बरोबर आहे का? या सगळ्या लोकांकडनं आपण दररोज प्रेरणा घेणं गरजेचं आहे. आणि पुढच्या वेळेस मी तुमच्या समोर ज्या वेळेस उभा राहील त्यावेळेस तुम्ही सुद्धा काहीतरी आयुष्याबद्दल ठरवणं गरजेचं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.